पहिली मोठी बातमी परभणीतली बघूया। परभणी जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून खरतर पावसानं उसंत घेतलेली आहे, पण जिल्ह्यातील प्रमुख नद्या असलेल्या गोदावरी आणि दुधनामध्ये सध्या येत असलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा या तालुक्यातील अनेक गावांचा मुख्य रस्त्यांशी जो संपर्क आहे तो तुटलाय आणि त्यामुळे गावातील नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय। याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे परभणीचे प्रतिनिधी विशाल माने यांनी। परभणी जिल्ह्यामध्ये मागील 10 ते 15 दिवसापासून पावसाने अक्षरशः थैमान मांडले। त्यात जायकवाडी आणि माजलगाव धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदी तर अक्षरशः दुथडी भरून वाहते। नदीने आपलं पात्र सोडलंय। यासोबतच नदीला ज्या उपनद्या येऊन मिळतात, जे ओढे येऊन मिळतात, त्या ओढ्यांना देखील नदीला देखील बॅक वॉटरचा फटका बसलाय आणि त्यामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटलाय। विशेष जर आपण पाहिलं तर पाथरी असेल, सोनपेठ, पालम आणि गंगाखेड तालुक्यातील अनेक गावांचा प्रमुख रस्त्यांशी संपर्क तुटलाय आणि त्यामुळे या गावातील नागरिकांना रोज अडचणींना समोर जावं लागते। मागील 2 ते 3 दिवसापासून हीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांसमोर ज्या समस्या येतात त्या समस्या कशा पद्धतीने सोडवल्या जातात आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, कशा पद्धतीच्या समस्या येतात आणि गावकरी काय उपाययोजना करतायत? गावकरी काहीच नाही, सरकारने लक्ष द्यावं लागतंय। गावकरी काय करणार, गाववाल्याला जीव वाचायचं पडलंय। सरनं पूर्ण गावात पाणी शिरले, शेतात पाणी शिरले, कापूस राहिला नाही, सोयाबीन राहिलं नाही, बघा ते ऊस बुडायला आता थोडा बाकी राहिलाय। आता काही वेळात ऊस बुडतोय, इतकं पाणी वाढतच चाललंय। सरकार काही लक्षच देत नाही, लाईट नाही टिकत, खाण्यापिण्याची सोय नाही, काय नाही। आता तुम्हीच बघा आम्ही काय करावं। या फडणवीस सरकारने काहीतरी, मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी निर्णय घ्यावा। प्रशासनातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी काही बोलणं झालं का? तहसीलदारांशी काही? नाही, सकाळी येऊन गेले ते। काय सांगितलं त्यांनी? काय सांगितलं? ते पंचनामा करून गेले, नुसतं बघून गेले, काय सांगणार आहेत ते। गावातील नागरिकांना रोजच्या जगण्यामध्ये अडचण येत आहेत, शेतीचं नुकसान आहे, परंतु प्रशासन कोणतीही गोष्ट सिरियसली घेत नाहीये, भेटी देतंय, परंतु अधिकृत आणि ठाम असं भूमिका मांडत नसल्याचं सांगण्यात येतंय। काय सांगाल, कशा पद्धतीने गावामध्ये अडचणींना सामोरं जातात सध्या? काय खाण्यापिण्याचे हे झाले, पाण्याचे दूषित पाणी झाले, तर पाणी नाही राहिले चांगलं। पुन्हा गावात दवाखान्याची सुविधा, पाण्यातून कसं जायचं रस्त्यानं, सगळ्या अडचणी आल्या। आता सरकारनं याच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे। विद्यार्थ्यांच्या शाळेची काय परिस्थिती आहे? शाळेमध्ये पाणी झाले, त्याला शाळेत जाता येणार, अशा अडचणी भरपूर आल्यात अजून। एकूणच गोदावरी नदीपात्रामध्ये सुरू झालेल्या पाण्याच्या विसर्गानंतर वेगवेगळ्या समस्या समोर येत आहेत। गावातील नागरिकांना आरोग्याची समस्या असेल, विद्यार्थ्यांच्या शाळा बुडत आहेत, परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठाम भूमिका घेतली जात नाहीये, कोणतीही ठाम आश्वासन दिलं जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांकडून होतोय आणि त्यामुळे प्रशासन नेमकं कधी जागं होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी। तर इकडे जालना जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। विरेगाव या ठिकाणी शेतकऱ्याच्या 2-2.5 एकर शेतीचं नुकसान झालंय। कपाशीच्या शेतात पाणी शिरल्यामुळे कपाशीचं पीक जमिनीवरती झोपलंय आणि कपाशीची बोंड सुद्धा आता सडू लागलेली आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी। जालना जिल्ह्यातल्या अनेक महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। 2 दिवसापूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय। 2 दिवस झाले पाऊस उघडून, मात्र आताही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अजूनही पाणी जशाला तसं आहे। आपण जर बघितलं तर मी विरेगावच्या या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे। ही संपूर्ण कपाशी जी आहे ती पूर्ण झोपलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। पूर्ण झाडं जी आहे ती या ठिकाणी वाकलेली आहे। अजूनही गुडघ्या इतकं पाणी आहे। पुढे जर गेलं तर अजून पाणी जे आहे ती जास्त असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। ही कापसाचे बोंड आहेत, हे पूर्ण पाण्यामध्ये भिजून जे आहे ते पूर्ण सडून गेलेले आहेत। आता या कापसाला काहीच फुटणार नाही, म्हणजे कापूसच येणार नाही, कारण पूर्ण सडून गेलेला आहे। हातातोंडाशी आलेला घास आहे शेतकऱ्यांचा हिरावला गेलेला आहे। आपण जर बघितलं तर ही पूर्ण कपाशी जी आहे ती पूर्ण अक्षरशः झोपलेली आहे, त्यामुळं मोठं नुकसान जे आहे ते या शेतकऱ्याचं झालेलं आहे। दादा, खूप भावनिक दृश्य आहे। तुमचा ही कापूस आहे पूर्ण झोपलेला आहे, काय वाटते बरं या सगळ्यात? तुम्ही खूप मेहनत घेतली असेल, काय करावं आता पाण्या पावसाचं? आता हे नुकसान झालं, आता हे नुकसान भरपाई सुद्धा निघायचं हे नाही। बरं, किती खर्च या सगळ्या कपाशीला आला होता? कपाशीला कमी ते कमी 30 ते 40 हजार रुपये खर्च आला आतापर्यंत। आता हे जे आले बोंड हे सुद्धा सडून गेले। याच्यात काय आता हे कापूस थोडी येणार आहे, सडून जाणार आहे ती।
बरं, काय मायबाप सरकारकडे काय अपेक्षा आहे तुमची आता? काय अपेक्षा आहे, सरकार देऊन देऊन काय देणार, द्यायला पाहिजे 50,000 1,00,000 असे हे द्यायला पाहिजे. 40,000 तर खर्चच झाला आहे आमचा. एवढं शेतीचं नुकसान झालंय. अजून गुडघ्या इतकं पाणी आहे याच्यात, अजून पाणी उतरायला तयार नाही, कारण 3 दिवस झाले पाणी येऊन, आतापर्यंत पाणी आहे सरकीत. आपण जर बघितलं तर ही पूर्ण कपाशी आहे आणि अजूनही जे पाणी आहे ते या कपाशीमध्ये आहे. आपण जर बघितलं तर हे सगळे पूर्ण कपाशीचे बोंड जे आहे ते अजूनही पाण्यात आहे. हे बघा, हे मी दाखवतो तुम्हाला, हे तुटलेले आहेत, फुटलेले बोंड आहेत, काही तुटून गेले. ही कपाशी आहे. हे जे शेतकरी आहेत हे कपाशीचं आपलं एक एक झाड सरळ करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र सरळ होत नाही, कारण पूर्ण कपाशीमध्ये अजूनही पाणी आहे आणि पूर्ण कपाशी जी आहे ती या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे. पूर्ण पीक हे नाहीसं झालेलं आहे. त्यामुळे सरकारनं या सगळ्या शेतकऱ्यांचे जे आहे ते पंचनामे करावेत आणि या सगळ्या शेतकऱ्यांना जी आहे ती तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना. आता बातमी आपण हिंगोलीमधून बघूया. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. बहुतांश शेतकरी हे कापूस पिकाची लागवड करतात, पण सखल भागातील शेतांमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साठतंय आणि त्यामुळे कापूस सडू लागलेला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दृश्य खरं तर अतिशय बोलकी समोर येत आहेत, कारण जो कापूस जो आहे तो आता सडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान आपल्याला होताना दिसतंय. मुसळधार पावसामुळे कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. या सगळ्या पिकाला धक्का लागताना दिसतोय. हिंगोलीमध्ये खरं तर अतिवृष्टी झाली, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि हे सगळं पाणी आजूबाजूच्या शेतात जसं जसं पसरलं तसं या शेतीला मार बसू लागला आणि सगळी जी पिकं आहेत ती आता खराब होत आहेत आणि त्याला जो कापूस लागलाय तो सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होताना दिसतंय. आता बातमी बघूया परभणीमधून. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यामध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुरामध्ये अडकलेल्या 3 मजुरांची आपत्ती व्यवस्थापनाकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाचं काम करणारे हे 3 मजूर आलेगाव शिवारामध्ये अडकलेले होते. प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर या मजुरांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. हे सगळे जे कामगार आहेत ते एका ठिकाणी अडकलेले होते आणि जशी माहिती प्रशासनाला समजली लगेचच बचाव करायला सुरुवात केली आणि गोदावरी नदीच्या पुरात अडकलेल्या या मजुरांना लगेचच तिकडनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. परभणीमधले आपण दृश्य बघतोय. या महामार्गाचं काम सुरू होतं आणि जे मजूर होते त्या ठिकाणी काम करणारे काही लोक होते तिकडे अडकून बसलेले होते. गोदावरी नदीच्या पुरामध्ये अडकलेले होते आणि या पुरात अडकलेल्या 3ही मजुरांची लगेचच सुटका करण्यात आली. दरम्यान वाशिम जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये 1,69,284 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे. या नुकसानासाठी राज्य सरकारने 145 कोटी 35,43,000ची मदत जाहीर केली आहे. 1,824 शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मात्र शेतकऱ्यांना 8,500 रुपये प्रति हेक्टर म्हणजेच 3,400 रुपये प्रति एकर इतकीच आणि 2 हेक्टरपर्यंत मर्यादेपर्यंतच आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या मोठी नाराजी दिसून येते. माझ्या समेत शेतकरी आहे, आपण त्यांना विचारूया नेमकं या मदतीमधून त्यांचं काही भलं होईल का, कारण शेतीचं प्रचंड नुकसान झालं. दादा मला सांगा, खूप प्रचंड नुकसान आणि नुकसानाची भरपाई कितपंची आणि कमी? अतिशय भरपूर नुकसान झालेलं आहे. शेती जमीन खरडून गेलेल्या आहेत. पूर्ण शेतात पाणी साचलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या याच्यामुळे जास्त नुकसान झालं. कोणी शेतात जायला गेलं पाय फसत आहे आणि सरकार ही तुटपुंजी मदत शेतकऱ्याला देत आहे. या तुटपुंजी मदतीमुळे शेतकऱ्यांचं काही भलं होणार नाही. भरपाई घोषित झाली ही केवळ 8,500 हेक्टर म्हणजे थोडक्यात 3,400 रुपये प्रति एकर आणि याचा उत्पादन खर्च 18 ते 20,000 रुपये. काय साहेब, 18 ते 20,000 रुपयाच्या वर येते. आता आम्हाला यावेळेस तर आमचं खतही वाहून गेलं, बी वाहून गेली आणि जमीनही वाहून गेली. त्याच्यामुळं हे 3,400 रुपये शेतकऱ्याच्या प्रति सरकार 100% आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तच करायला लागलं. जसं की आता शेतकऱ्यांना बी शेतकऱ्याच्या हातात जर पावर असला असता तर शेतकऱ्यांना सरकारवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता की आत्महत्या करायला हे भाग पडायला लागलं सरकार शेतकऱ्याला. कारण आता शेतात पाणीच पाणी आहे, पूर्ण 100% नेस्त नाबूद झालेला आहे शेतकरी. आणि हे 3,400 रुपये जसं की आता मजूर लोक सोयाबीन सोंगायचे प्रति एकर आहे, तर प्रति एकराच्या हिशोबानं खत गेलं, बी गेले, मजुरी गेली, बाकीचं सगळं शेतात काही राहिलेलं नाही.
आमची शेतकऱ्याच्या वतीनं एक 100% अशी सरकारकडे मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट माफी, कर्जमाफी करून मदत जाहीर करावी. जी काही मदत जाहीर झाली ती अतिशय तुटपुंजी आहे. यामध्ये काही होणार नाही, कारण पुढचं देखील पीक पेरायचं आहे. ते पीक पेरण्यासाठी शेती पण नाही राहिली, जमीन पण नाही राहिली. काय सांगाल सरकारला? नाही, आता सरकारनं तर तोंडाला पाण्यात पुसलेली आहेत. कारण कापणीचा खर्च एकच जर गोष्ट धरली तर कापणीचा खर्च आमच्या इकडे भाव 3,500 रुपये एकर आहे आणि मदत किती आहे 3400. परंतु कापायला आता शेतातच काही राहिलं नाही, म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती आहे. पण आता शेत पुढच्या पिकासाठी खाली तर कर नाही, मग आम्हाला काय मदत मिळते? जी काही मदत जाहीर झाली ती अतिशय तोकडी आहे. या मदतीमधून शेतकऱ्यांचं कोणतंही भलं होणार नाही. यासाठी राज्य सरकारने वाशिम जिल्ह्यामध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, चिखली सुर्वे, वाशिम. बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे सोलापूर कोल्हापूर महामार्गावरील तिऱ्हे पूल पाण्याखाली गेला आणि त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. तर तिऱ्हे परिसरातील दुकानं, बँक पाण्याखाली गेल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालंय. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. सीना नदी पात्राची पातळी वाढल्यामुळे लांबोटी पुलावरील वाहतूक थांबवली आहे. बीडमधील पालवण शिवारामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकात गुडघाभर पाणी साचले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे आता करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील वसंतवाडी या ठिकाणी 400 लोकसंख्या असलेल्या गावाला जोडणारा कच्चा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला. त्यामुळे नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. पक्का रस्ता नसल्यामुळे ट्यूबमधून प्रवास करावा लागतोय. बीडच्या सिंदफणा नदीला आलेल्या महापुरामुळे साक्षाळ पिंपरी आणि सिंदफणाच्या काठावरती असलेली 2 एकरवरील मोसंबी, ऊस ही पिकं वाहून गेली आहेत आणि या अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उघड्यावरती पडले आहेत. बीडच्या पिंपळवाडी गावात सोयाबीनच्या पिकात गुडघाभर पाणी साचले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून या ठिकाणी जात पाहणी करण्यात आली. नांदेडमधील गोवर्धन घाट या ठिकाणी गोदावरी नदीकाठची शांतीधाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. तसंच नवा मोंढा या ठिकाणी नदीकाठच्या शनी मंदिरात देखील पाणी साचलंय. नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 1,25,000 क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय. नांदेडमधील आसना नदीला पूर आलाय. नदीकाठची पिकं पाण्याखाली गेली आहेत. आसना नदीला दुसऱ्यांदा पूर आल्यामुळे उरली सुरली पिकं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत. हिंगोलीच्या वसमत तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली. मात्र अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून राहिल्यामुळे झाडांची बोंड पाण्यामध्ये सडायला सुरुवात झाली. यामुळे बोंडाला आलेला कापूस सडल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं.